नमस्कार मित्रांनो, सर्वात आधी तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. कारण SRPF गोंदियाच्या पहिल्या भागाला तुम्ही जो उदंड प्रतिसाद दिलेला आहे, त्यावरून तुमच्या अभ्यासाची जिद्द दिसून येते. तुमचा हाच उत्साह पाहून आज आपण घेऊन आलो आहोत भाग 2. आजच्या या व्हिडिओत आपण अंकगणिताचे उरलेले असे प्रश्न पाहणार आहोत, जे तुमच्या वर्दीच्या स्वप्नाला अधिक जवळ नेतील. चला तर मग थेट प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 84, 12.36 अधिक 456.96 प्लस पी बरोबर 893.65. हेच कसं लिहूया? पीची व्हॅल्यू इथं काय विचारले? पी बरोबर 893.65 वजा 12.36 अधिक 556. यांची जी ॲडिशन आहे ती यामधून वजा करायची आहे. आता ॲडिशन करूया याची. 12.36 अधिक 456.96 किती होणार याचं उत्तर? 469.32. आता यांची वजाबाकी करायची आहे. 893.65 वजा 469.32 424.33 आपली पीची व्हॅल्यू येईल. 424.33 ऑप्शनमध्ये कुठेच दिसत नाही. आपलं उत्तर असेल 424.33. प्रश्न क्रमांक 88, 30 ते 60 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी किती असा प्रश्न आहे. आता 30 ते 60 मध्ये मूळ संख्या कोणत्या कोणत्या येतात? 31, 37, 41, त्यानंतर 43, 47, 53 आणि 59 अशा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 नंबर्स येतात. हे टोटल 7 नंबर्स येतात. यांची ॲडिशन किती येणार आहे? यांची ॲडिशन येईल 311. परत यांची बेरीज आली. डिवाइड 7 करतोय आपण, कारण सरासरी काढायची आहे. म्हणजे किती? 7 चोक 28, 29, 30, 31, 7 चोक 28, 44.42 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 89, 960 मीटर लांबीची रेल्वे ताशी 60 किलोमीटर पर आवर वेगाने जाताना उभ्या खांबास किती वेळात ओलांडेल? आता हा प्रश्न प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये असा प्रश्न रिपीट होतोय. एक खांब, झाड किंवा एखादी व्यक्ती यास जर एखादी रेल्वे ओलांडत असेल, तर आपल्याला त्याची रेल्वेची लांबी म्हणजेच अंतर आपण घेतोय. तर अंतर इथं किती असणार आहे? 960 आणि वेग दिलेला आहे त्यांनी 60 किलोमीटर पर हॉवर दिलेला आहे. उत्तर आपलं सेकंडमध्ये आहे, लांबी मीटरमध्ये आहे. तर याचं आपल्याला कन्व्हर्जन कशात करावे लागेल? मीटर पर सेकंडमध्ये. म्हणजे 60 × 5/18 त्याला मल्टिप्लाय केल्यानंतर 60ला मीटर पर सेकंडमध्ये त्याचं उत्तर येईल. हे आहे असंच ठेवूया. आता आपल्याला वेळ काढायचं, किती वेळात ओलांडेल? अंतर भागिले वेग. अंतर किती आहे? 960 भागिले 60 गुणुले वेग किती आहे? 60 गुणुले 518. आता 960 गुणुले 18 होईल. डिवाइड 60 गुणुले 5 होईल. 6 एके 6, 6 से 36, 5 त्रिक 15, 5 दुनी 10, 18 दोणी 36, 18 त्रिक 54, 55, 56, 57, 57.6 सेकंद आपलं उत्तर आलं. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. क्रमांक 90, 1200चे 25% म्हणजे काय? 25% म्हणजेच काय? 1/4 1200च्या म्हणजे 4 त्रिकम 12, 300 आपलं उत्तर असेल. 300 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 91, अशोकला 10वीच्या परीक्षेत 700 गुणांपैकी 575 गुण मिळाले, म्हणजे त्याला किती टक्के गुण मिळाले? तर 575 700 पैकी पर्सेंटेज काढायचं आहे म्हणून 100 डिवाइड करतोय. हे 2 शून्या कॅन्सल झाल्या. 7 8 56, 7 2 14, 7 1 7, 3 उरले, 7 चोक 28. 82.14% आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक ए. क्रमांक 92, अनिलने 9,200ला खरेदी केलेला टीव्ही 11,500ला विकला तर शेकडा किती नफा झाला? आता शेकडा नफा काढतोय आपण. फॉर्म्युला आहे. नफा कधी होतोय? ज्यावेळी विक्री किंमत मोठी असेल त्यावेळी नफा होतोय खरेदी किमतीपेक्षा. आता याचा फॉर्म्युला आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत भागिले खरेदी किंमत. शेकडा काढायचे त्यामुळे 100ने मल्टिप्लाय केलं. विक्री किंमत किती आहे? 11,500. खरेदी किंमत आहे 9,200. खरेदी किंमत असेल 9,200 गुणिले 100. आता या 2 शून्या कॅन्सल झाल्या. याचं किती येईल? 800 आणि 1000 1800, 1800 आणि 500 2300 होईल.
भागिले 92. तर 23ने दोन्हीला पण डिवाइड होईल. 23 चोक 92, 23 एके 23, 25 चोक 100 म्हणजे 25% नफा होईल. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 93. 3 संख्यांचे गुणोत्तर 8:3:4 आहे व त्या सर्व संख्यांची बेरीज 195 आहे, तर सर्वात लहान संख्येचा वर्ग किती असे विचारले. 3 संख्यांचे गुणोत्तर दिले, त्यांची बेरीज दिली. म्हणजे हे काय होईल? 8x, 3x आणि 4x बरोबर 195 बेरीज आहे. 15x यांची ॲडिशन येईल 195. एक्सची व्हॅल्यू काय येईल? 195 भागिले 15. 15 एके 15, 15 त्रिक 45. एक्सची व्हॅल्यू आली 13 आणि यातील लहान संख्येचा वर्ग सांगितलाय. लहान संख्या कोणती आहे? आता लहान संख्या कोणती असणार आहे? 3x म्हणजे 3 × 13 म्हणजे 39चा वर्ग आपल्याला विचारलाय काढायचा. कसा तो? आता 39चा वर्ग काढायचा म्हणून 9 गुणिले 9 असणार आहे. 9 9 गुणिले 9 किती होते? 81 होते. लास्टला 1 पाहिजे उत्तरामध्ये. ऑप्शन क्रमांक बी मध्ये आपल्याला लास्टला 1 दिसतोय. त्यामुळे आपलं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी 1521. 39चा वर्ग असेल 1521. त्यामुळे पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 94. 5 आंबे 125 रुपयाला मिळतात, तर 9 आंबे किती रुपयाला मिळतील? आता 1 आंब्याची किंमत काढावी लागेल आपल्याला. 1 आंब्याची किंमत किती असणार आहे? 125 भागिले 5. 5 दुनी 10, 5 5 25. 25 रुपयाला 1 आंबा, तर 9 गुणिले 25, 9 आंबे किती असणार आहेत? 225 रुपयाला. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 95. 6 बहिणींच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 6:9:4:3 आहे आणि त्यांच्या आजच्या वयांची बेरीज 154 वर्ष आहे. तर लहान व मोठ्या बहिणीच्या वयातील फरक सांगा. आता यांचं ॲडिशन करूया. 9 अधिक 6x, 9x, 4x आणि 3x हे त्यांची वये असणार आहेत. आता आपल्याला काय सांगितलं? यांची ॲडिशन करूया. त्यांच्या वयांची बेरीज दिली आहे. 9 आणि 6 15, 15 आणि 4 19, 22x बरोबर 154. म्हणजेच काय? 154 भागिले 22 किती येईल? x व्हॅल्यू किती येईल? 7. 22 सत्ते 154 म्हणजे x आले 7. तर लहान व मोठ्या बहिणीच्या वयातील फरक. लहान बहीण कोणती असणार आहे? 3x आणि मोठी बहीण असणार आहे 9x. मग 9x - 3x किती होईल? 6x. 6 × 7 42 वर्ष आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. 42 वर्ष. प्रश्न क्रमांक 96. दर साल दर शेकडा 8 दराने 9,600 रुपये मुद्दलाचे 3 वर्षाचे सरळ व्याज किती? सिंपल सरळ व्याजाचा फॉर्म्युला वापरायचा आहे इथं. PNR × डिवाइड 100. आता P किती आहे? 9,600. N किती आहे? N म्हणजे 3 वर्षासाठी. रेट दिलेला आहे 8% डिवाइड 100 होईल याला. म्हणजे 96 गुणिले 24. आपलं उत्तर असेल 2,304 रुपये. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. क्रमांक 97. 3 किलोमीटर अधिक 4 मीटर अधिक 500 सेंटीमीटर बरोबर किती मीटर? आता 3 किलोमीटर म्हणजे मीटरमध्ये कन्वर्ट करूया सर्वांचं. तर 3000 मीटर होईल. कारण 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. म्हणून 3 किलोमीटर म्हणजे 3000 मीटर. त्यानंतर 4 मीटर यामध्ये कन्वर्ट करावं लागणार नाही कारण मीटरमध्ये आहे. आणि 500 सेंटीमीटर म्हणजे किती असणार आहे? 5 मीटर होईल. कारण 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. म्हणजे 5 मीटर म्हणजे 500 सेंटीमीटर म्हणजे हे 5 मीटर होईल. म्हणजे 3000 अधिक 4 मीटर अधिक 5 मीटर बरोबर 3009 मीटर. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. क्रमांक 98. लसावी 510 व मसावी 34 असल्यास लहान संख्या सांगा. आता थोडा नवीन पद्धतीचा प्रश्न आहे हा. लसावी मसावीवर बेस्ड आहे. आता यामध्ये 3 स्टेपमध्ये आपण याचा आन्सर काढणार आहे. तर सुरुवातीला काय करायचं? पहिली स्टेप असेल स्टेप 1 लसावी डिवाइड मसावी करायचा यामध्ये. आता लसावी किती आहे? 510, मसावी आहे 34. आता याचं उत्तर किती येईल? 17 दुनी 34, 17 त्रिक 51 म्हणजे 15 याचं उत्तर येईल. आता 15चे असे अवयव शोधा ज्यांचा मसावी काय येतोय? 1 येतोय. 15चे अवयव स्टेप 2 मध्ये 15चे अवयव ज्यांचा मसावी 1 म्हणजेच सहमूळ संख्या. त्या कोण असणार आहेत?
3 गुणुले 5 ज्यांचा मसावी किती येणार आहे? 3 आणि 5 या 2 15चे असे अवयव आहेत ज्यांचा मसावी 1 येतोय. आता त्यानंतर काय करायचं? यामध्ये त्यांनी काय सांगितलंय? लहान संख्या शोधायला सांगितल्या. लहान संख्या म्हणजेच मसावी गुणुले 3 करतो इथं आपण आणि जर मोठी संख्या विचारली असेल, तर मसावी गुणुले 5 करतोय. आता इथे लहान संख्या सांगितली आहे. मसावी किती आहे आपला 34. 34 गुणिले 30 4 त्रिकम 12 10 102 आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक ए. आणि जर मोठी संख्या सांगितली असेल तर काय होणार आहे? 34 गुणिले 5 170 मोठी संख्या असणार आहे. मोठी संख्या असणार आहे 170 आणि लहान संख्या असणार आहे 102. आपल्याला विचारले लहान संख्या त्यामुळे पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. 0.2 इंटू 0.02 इंटू m बरोबर 4 तर m बरोबर किती? आता हेच काय करू शकतोय आपण? पुन्हा लिहूया हा प्रश्न. आता हेच काय लिहू शकतो? 2 इंटू 10⁻⁻1 इंटू 2 इंटू 10⁻2 m बरोबर 4. आता हे काय करूया? 2 डिवाइड 10 होईल इंटू 2 डिवाइड 100 होईल इंटू m बरोबर 4. आता हे निघून जाईल 4ला 4 आणि mची व्हॅल्यू किती येईल? 10 इंटू 100 1000 mची व्हॅल्यू येईल. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 100 शेवटचा प्रश्न आहे हा प्रश्नपत्रिकेमधील. 2.6 इंटू 2.4 इंटू 1.2 इंटू 0.56 बरोबर किती? सुरुवातीला काय करूया? पॉईंटचा विचार नको करायला. 24 गुणुले 12 किती उत्तर येते? 288 येईल आणि 26 गुणुले 56 किती उत्तर येईल आपलं? 1456. आता 288 गुणुले 1456 आपलं उत्तर किती येणार आहे? हे आपलं यांचं मल्टिप्लिकेशन येईल आणि पॉईंट किती आहेत? 1 2 3 4 5 पॉईंट आहेत म्हणून 1 2 3 4 5 पॉईंट नंतर म्हणजे पॉईंट नंतर 5 घरे पाहिजेत. आपलं उत्तर असेल 419.388. ऑप्शन डी यामध्ये बसतोय. फक्त लास्ट डिजिट काय इथं 9 आहे, इथं 8 आहे. आपलं उत्तर असेल 4.19328. जे पर्यायात कुठेच दिसत नाही. पर्याय डी याला सिमिलर आहे पण शेवटी इथे 8 पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि पुढच्या जिल्ह्याच्या पेपर विश्लेषणासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.